अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. बरवा झाला व्यवसाव, 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 पावलो चिंतिलाची भाव, पावलो चिंतिलाची भाव, पावलो चिंतिलाची भाव, पावलो चिंतिलाची भाव, पावलो चिंतिलाची धाव, पावलो चिंतिलाची धाव, दृढ पायी राहिला भाव, 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 पावला जीव विश्रांती, पावला जीव विश्रांती, परवा पडला शकून, परवा पडला शकून, पावला जीव विश्रांती, पावला जीव विश्रांती, परवा पडला शकून, परवा पडला शकून, परवा झाला व्यवसाव, परवा झाला व्यवसाव, पावलो चिंतिलाची धाव, पावलो चिंतिलाची धाव, पावलो चिंतिलाची धाव, पावलो चिंतिलाची धाव, दृढ पायी राहिला भाव, दृढ पायी राहिला भाव, दृढ पायी राहिला भाव, दृढ पायी राहिला भाव, पावला जीव विश्रांती, पावला जीव विश्रांती, परवा पडला शकून, परवा पडला शकून, पावला जीव विश्रांती, पावला जीव विश्रांती,
निवारिला शील अवघा 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 निवारिला शील तुमचे झालिया दर्शन 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 जन्म मरण नाही आता जन्म मरण नाही आता बरवा पडला बरवा पडला जन्म मरण नाही आता जन्म मरण नाही आता बरवा पडला बरवा पडला परवे गालो आलो या ठाया परवे गाले 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 आलो या ठाया होते संचित ठाईचे पाया 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 देह भाव पालत निकाया 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 पडली छाया ब्रह्मेची पडली छाया ब्रह्मेची परवा पडला शकून परवा पडला शकून पडली छाया ब्रह्मेची पडली छाया ब्रह्मेची परवा पडला शकून परवा पडला जोडिले नसरे धन जोडिले हे नसरे धन
जोडिले हे नसरे धन जोडिले हे नसरे धन जोडिले हे नसरे धन जोडिले हे नसरे धन जोडिले हे नसरे धन जोडिले हे नसरे धन अविनाश आनंद घन 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 अमूर्त मूर्ती मधुसूदन 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 समाचाराने देखिला समाचाराने देखिला परवा पडला शकून परवा पडला शकून समाचार देखिला समाचार देखिला परवा पडला शकून परवा पडला जुनाट जुगादीचे नाणे 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 बहुता काळाचे ठेवणे 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 लोपले होते पारिके फणे 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 भावचायाने चुकविला भावचायाने चुकविला परवा पडला शकून परवा पडला शकून
अवतरले तुकवीरा अवतरले तुकवीरा परवा पडला जगुना परवा पडला अवघानी वारीला झेल अवघानी वारीला झेल अवघानी वारीला झेल अवघानी वारीला तुमचे झालिया दर्शन तुमचे झालिया दर्शन तुमचे झालिया दर्शन तुमचे झालिया दर्शन जन्म मरण नाही आता जन्म मरण नाही आता परवा पळला जगुना परवा पळला जगुना जन्म मरण नाही आता जन्म मरण नाही आता परवा पळला जगुना परवा पळला जगुना आता या जीवाची आसाठी आता या जीवाची आसाठी आता या जीवाची आसाठी आता या जीवाची आसाठी आता या जीवाची साठी आता या जीवाची आसाठी आता या जीवाची आसाठी आता या जीवाची आसाठी नसुते पडली आविके 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 तुका मनीषीन लो जग जेठी 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 नलवे तिथी दुसऱ्याची नलवे तिथी दुसऱ्याची परवा पळला जगुना परवा पळला जगुना नलवे तिथी दुसऱ्याची नलवे तिथी दुसऱ्याची परवा पळला जगुना परवा पळला जगुना अवघानी वारीला शीन अवघानी वारीला शीन अवघानी वारीला शीन अवघानी वारीला शीन तुमचे धारिया दर्शन तुमचे धारिया दर्शन तुमचे धारिया दर्शन तुमचे धारिया दर्शन
जन्म मरण नाही आता जन्म मरण नाही आता जन्म मरण नाही आता परवा पडला जगून परवा पडला जगून जन्म मरण नाही आता बरवा झाला व्यवसाव पावलो चिंतिलाची ठाव दृढ पायी राहिला भाव पावला जीव विश्रांती श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगातून आपल्याला झालेला लाभ त्या लाभाचं वर्णन करतात. पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने काही भगवत चिंतन घडावं, काही भगवत साधना घडावी, असं या पुरुषोत्तम मासाचं महात्म्य आहे बरं का. 3 वर्षातून एकदा हा मास येतो. एक अमात्माला पर्व काळ आहे. या मासामध्ये पुण्याचा संचय करण्याची संधी आहे बरं का. कुणी म्हणेल इतर महिन्यामध्ये पुण्याचा संचय करता येत नाही का? येतो. पण या पुरुषोत्तम मासामध्ये, या अधिक मासामध्ये जर पुण्याचा संचय केला तर ते दामदुपटीनं वाढतं बरं का. अधिक कसे अधिकम फलम. त्या पतसंस्थेमध्ये एक योजना असते. एरवी तुम्ही जर ठेव बँकेमध्ये ठेवली तर 10% व्याज असतं बरं का वर्षाला, आणि ते दिवाळीच्या काळामध्ये ठेवलं तर 11% मिळतं. दिवाळीच्या कालामध्ये ठेवलं तर का दिवाळीच्या सणामध्ये ठेवलं तर 1% वाढवून मिळतं. तसं एरवी पुण्य केलं तर 10%, आणि अधिक मासामध्ये केलं तर दाम दुप्पट आहे. तिथं 1% आहे, इथं दाम दुप्पट आहे बरं का, 20%. हा. म्हणून असं या अधिक मासाचं, पुरुषोत्तम मासाचं महात्म्य आहे. आणि या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने त्या पुरुषोत्तमाचंच वर्णन करावं, त्याचंच वर्णन ऐकावं. त्याच्या संबंधानेच काही जे करायचं आहे त्याच्या संबंधाने तीर्थयात्रा करावी, त्याच्या संबंधाने व्रत करावी, त्याच्या संबंधाने दान धर्म करावं. यातलं काही नाही जमत तर कमीत कमी त्याचं नाव तरी घ्यावं. नाव तरी का? भगवंताचं नाव घेण्याकरता काही लागत नाही बरं का. फुकट भगवंताचं नाम घेता येतं. फक्त अडचण एवढीच आहे, घेण्याची इच्छा लागते. म्हणून या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने अनेक प्रकारची साधना सांगितलेली आहे. त्यात त्या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आपण त्या पुरुषोत्तमाच्या नामाने आपण भजन करावं असा आपण केलेला संकल्प आहे बरं का. आणि त्या देवाला भजन फार आवडतं. देवाला भजन फार आवडतं, आणि भजन करणाऱ्याला भोजन फार आवडतं. देवाला भजन आवडतं बरं का, आणि भजन करणाऱ्याला भोजन आवडतं. लक्षात ठेवा. म्हणून जो कोणी त्या भगवंताचं भजन करेल त्याला फार आनंद होतो. लक्षात ठेवा, फार आनंद होतो भगवंताला. म्हणून त्याचं भजन करावं. भजन शब्दाचे अर्थ पुष्कळ आहेत. भजनाम सेवा, भजना सेवा. त्याचे गुणानुवाद वाणीतून
ताला स्वरामध्ये विशिष्ट प्रकारामध्ये जे गायलं जात त्याला म्हणतात भजन बर का. आणि ते भजन करावं कसं करावं? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शेऊ आंबरस. अहो मे महिना चालू आहे. शेऊ ब्रह्मरस आवडीने, शेऊ ब्रह्मरस आवडीने, आवडीने, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शेऊ ब्रह्मरस. आंबरस फक्त मे महिन्यातच मिळतो, ब्रह्मरस प्रत्येक महिन्यात मिळतो बर का. हा कधी तो सेवन करता येतो. कमीत कमी या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने तरी आपण तो ब्रह्मरस सेवन करावा या भजनाच्या द्वारे बर का. म्हणून एक हा केलेला संकल्प. आणि भजन करता करता ज्याचं भजन करायचं आहे त्याचं वर्णनही घडावं बर का. त्या पुरुषोत्तमाचं वर्णनही घडावं म्हणून आपण एक आगळा वेगळा संकल्प निवडलेला आहे की तुकोबारांच्या अभंग संहितेतील नाट नावाचं प्रकरण आहे. 61 अभंगाचं प्रकरण आहे. नाट शब्दाचा अर्थ आहे छंद, देवाचा लागलेला छंद. आणि तो तुकोबारांना देवाचा लागलेला छंद आहे. सजासची देवाचा छंद कुणाला लागत नाही. फार प्रयत्न करावा लागतो देवाचा छंद लागायला. बाकीचा छंद लागायला काहीही करावं लागत नाही बरं, काही करावं लागत नाही. पण भगवंताचा छंद लागण्याकरता फार काहीतरी मागचं लागतं. सजासजी देवाविषयी छंद आवड निर्माण होत नाही. पण तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये ही देवाविषयी निर्माण झालेली आवड, लागलेला छंद आणि त्या छंदाचा परिणाम महाराज म्हणतात मला आता देवाशिवाय काही आवडत नाही. तुका म्हणे आता नाही दुसरे. काय सांगितलं काल शेवटी? तुका म्हणे आता नाही दुसरे. शेवटचं चरण आहे. विठ्ठल माय बाप सुलता, विठ्ठल भगिन्यानी भ्राता, विठ्ठले विण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. काही आवडत नाही तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायांच्या घरी मेवना आला, मेवना. पत्नीने सांगितलं महाराज कधी नाही ते माझा मेहना आलेला आहे, मग काय तुझं म्हणणं आहे? जेवायला त्यांच्या बरोबर थांबावं. तेव्हा तुमचं भजन जे डोंगरावरती असतं ते घरातच व्हावं. महाराज म्हटले चांगली गोष्ट आहे, घरात होत नाही म्हणून मी डोंगरावर जातोय. जर घरात होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे म्हणते. महाराज थांबले घरामध्ये. आता घरात थांबले म्हणल्यानंतर महाराजांनी काय थांबल्यानंतर काय रोजचं जे ठरलं होतं तेच भजनाला सुरुवात केली. कारण जिथं संत महात्मे, जिथं भक्त बसतील त्या भक्ताला जिथं बसेल तिथं एकांत आहे. आम्ही जिथं जावं तिथं लोकांत आहे आम्हाला. आम्ही जावं तिथं आम्हाला लोकांतच आहे. संत लोकांतात बसले तरी तिथं एकांतच आहे त्यांना बरं. भजनाला आरंभ केला. भजनामध्ये महाराज रंगले. महाराजांचा मेवना आला. मेवना आला म्हणून महाराजांनी भजन थांबवलं नाही. आमचा मेवना आला की आम्ही कीर्तनाला येत नाही. आमचा कोणी जर पाहुणा आला तर आपण निघालो होतो, पण पाहुण्या आल्यावर मी थांबलो. महाराजांनी भजन सुद्धा थांबवलं नाही. का तुका म्हणे आता नाही दुसरे. का सगळं सोयरं का असेल तो देवच ना. भजन महाराजांनी थांबवलं नाही बरं का. आला मेवना.
जिजाऊ मातेने स्वयंपाक पूर्ण केला. आता जेवायची वेळ झाली. सांगितलं महाराज भजन थांबवा. सांगावं लागत होतं. आम्हाला सांगावं लागते भजन सुरू करा. महाराज थांबा म्हणले, भजन थांबवा, भोजनाची वेळ झालेली आहे. माझ्या भावाबरोबर जेवायला बसा. महाराज थांबले, हातपाय धुतले, जेवायला बसले. जेवायला बसले तरी भजन चालूच. बर का, आम्हाला जेवताना फार बोलायची सवय. बर का, शास्त्रामध्ये वर्णन केले जेवताना बोलू नये. जेवताना एकाग्र चित्ताने जेवावं. का एकाग्र चित्ताने जर जेवलं तर जेवणाचा आनंद मिळतो. बर का, जेवणाचा आनंद मिळतो. आणि एक भगवंताचं नामचिंतन करत जर जेवण केलं, काय कमी झालंय हे कळतच नाही. मीठही कमी पडलेलं कळत नाही आणि जास्तही पडलेलं कळत नाही. का त्याची रचना भगवंताच्या नामामध्ये रंगलेली आहे. आमचं काय घडतं, आमचं लक्ष सगळं जेवणाकडे. कमी झाला असेल तरी चालत नाही आणि जादा झालेलंही चालत नाही. आणि अशा आनंदामध्ये महाराज भगवंताचं नामचिंतन करत करत जेवतायत. जेवण झालं, पुन्हा महाराज बैठकीमध्ये गेले, पुन्हा भजनाला सुरुवात केली. मेहुणा जेवला. जेवण झाल्यानंतर मेहुणा थांबला असेल का? थांबला असेल. पण महाराजांनी काही त्या मेहुण्याची चौकशी केली नाही. याचा अर्थ काय? कधी नाही ते त्यांचा मेहुणा आला होता. धर्मपत्नीने आग्रह केला होता की माझा भाऊ कधी नाही ते आलेला आहे, तुम्ही जेवायला थांबावं. पण महाराजांची मात्र मनाची अंतकरणाची धारणा होती, माझ्या जीवनामध्ये आता सर्वस्व जर कोण असेल तर एक विठ्ठल आहे. विठ्ठल आहे. मेहुणा येणार म्हणून घरामध्ये भजनाला थांबले म्हणून मेहुण्या आल्या का चौकशी केली का? काही चौकशी केली नाही. आलेल्या मेहुण्याची जर चौकशी नाही केली तर यांना फार राग येतोय. यांना फार राग येतोय. बर का, ह्यांना सांभाळ्या करता आम्हाला बोलावं लागतंय. बर का, तुकोबारीन तो विचार केला नाही. तुकोबारीन तो विचार का? महाराजांचा निश्चय तुका म्हणे आता नाही दुसरे, असा छंद तुकोबाऱ्यांना लागला होता. बर का, त्या भगवत भक्तीचा, भगवत साधनेचा असा महाराजांना छंद लागला. आणि त्या छंदाचा परिणाम महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये काय घडलं ते इत्तंभूत या अभंगातून वर्णन केले. छंदाचा परिणाम. बर का, भगवंताचा, विठ्ठलाचा छंद लागल्यामुळं माझ्या जीवनामध्ये काय घडलं, काय लाभ झाला. कुणी जर विचारत असेल खरंच देवाचा छंद जर आपल्याला लागला तर काय घडू शकतं, काय घडू शकतं हे आम्हाला विचारण्यापेक्षा हा अभंग वाचा. हा अभंग वाचा. तर महाराज म्हणतात खरंच त्या भगवत छंदाचा परिणाम मला ही अवस्था प्राप्त झाली. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन जर बोलायचं ठरलं तर मला छंद लागला, त्या छंदाला कारण काय? महाराज म्हणतात फार बरं झालं. बरं का, फार बरं झालं, फार बरं झालं. बरं का, म्हणजे देवाचा छंद लागणं हे बरं आहे का प्रपंचाचा छंद लागणं हे बरं आहे? देवाचा छंद लागणं हे बरं आहे, प्रपंचाचा छंद लागणं हे बरं नाहीये. असा एक विचार आहे. आणि दुसरा विचार आहे या छंदातून त्या माझ्या जीवनामध्ये मी जे काही जीवनामध्ये केलं, मग तो केलेला व्यवहार असेल, केलेला प्रपंच असेल वा केलेला परमार्थ असेल, महाराज म्हणतात तो सफळ झाला. बरं, सफल झाला. का मी आतापर्यंत जीवनामध्ये जे काही केलं, मग ते व्यवहार असेल, प्रपंच असेल, परमार्थाची साधना असेल, केलेला माझा हा व्यवहार, हा व्यवसाय
महाराज म्हणतात सफल झाला बरवा झाला व्यवसाय. इथं व्यवसाय शब्दाचा अर्थ उद्योग धंदा नाही बरं का, धंदा नाही. मी माझ्या जीवनामध्ये या शरीराच्या संबंधाने वर्णन केले. या प्रत्येक इंद्रियाचा व्यवहार चाललेला, व्यवसाय शब्दाचा अर्थ आहे व्यवहार. प्रत्येक इंद्रियाचा व्यवहार आहे. डोळ्याचा व्यवहार काय? पाहणं. कानाचा व्यवहार काय? ऐकणं. वाणीचा व्यवहार काय? बोलणं. जिभेचा व्यवहार काय? रस चाकणं. त्वचेचा व्यवहार काय? पायाचा व्यवहार काय? हाताचा व्यवहार काय? कर्म. कर्म. माझ्या सर्व इंद्रियाच्या द्वारे असे काही व्यवहार घडले, असे काय व्यवहार घडले, ते व्यवहार सगळे सफलतेला नेणारेच घडले. माझ्या इंद्रियाच्या द्वारे जे व्यवहार घडले ना, महाराज म्हणतात ते सफलते करता नेणारेच घडले. माझ्या डोळ्याने आतापर्यंत जे पाहिलं ते चांगलंच पाहिलं. माझ्या कानाने ऐकलं ते आतापर्यंत चांगलंच ऐकलं. माझ्या वाणीच्या द्वारे जे शब्द बाहेर पडले ते चांगलेच बाहेर पडले. माझ्या जिभेनं चाकलं ते चांगलंच सगळं चाकलं. असे व्यवहार घडले. त्या व्यवहाराचा परिणाम ते सफलतेकडे नेलं बरं का. म्हणजे जीवनामध्ये व्यवहार करत असताना तुकोबरांना सांगायचंय, आपण केलेला व्यवहार तो फलद्रुपतेकडे गेला पाहिजे. याच्याकरता चांगलंच पहा, चांगलंच ऐका, चांगल्या ठिकाणीच जा, चांगलंच खा, कुठलं तरी खात जाऊ नका. का सर्व व्यवहाराचं पर्यवसान भगवत साधनेकडे झालं पाहिजे. भगवत साधनेकडे झालं पाहिजे. म्हणून जो जो व्यवहार माझ्या जीवनामध्ये केला, तो व्यवहार माझ्या जीवनामध्ये अशा पद्धतीनेच घडला की जेणेकरून अंतःकरणाची शुद्धी झाली. अंतःकरणाची शुद्धी झाली. महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये जो व्यवहार केला तो कसा केला? सर्वांचा अभंग पाठ आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखानी. पर उपकारी नेने पर निंदा, पर स्त्रिया सदा बहिणी माया, भूत दया गाई पशूंचे पालन, तानिल्या जीवन मना माझे, शांती रूपे नवे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. या अभंगाप्रमाणे माझं जीवन घडलं तुकोबाऱ्या म्हणतात. हा सगळा व्यवहार जो महाराजांनी इथं उपदेश जरी केला तरी उपदेश करण्याच्या आधी महाराज म्हणतात त्या अभंगाप्रमाणे माझ्या जीवनामध्ये असा व्यवहार घडला. आणि त्या व्यवहाराचं पर्यवसान कशात झालं? वैराग्यामध्ये झालं. आणि असं वैराग्य निर्माण झालेलं ते देवाकडे नेत, भगवत साक्षात्काराकडे नेत. लक्षात ठेवा. चांगला व्यवहार जर जीवनामध्ये केला या इंद्रियाच्या द्वारे तर अंतःकरणाची शुद्धी होते. आणि अंतःकरणाची शुद्धी झाली की ते भगवत साक्षात्काराकडे नेत. हे माझ्या जीवनामध्ये घडलं. म्हणून महाराज इथं वर्णन करतात, तुका म्हणी हेची आश्रमाचे फळ, परम पद बळ वैराग्याचे नवे नवे. महाराज म्हणतात माझ्या जीवनातला केलेला सगळा व्यवहार असाच आहे. सुखाचे व्यवहारी सुखलाभ व्यवहारी सुखलाभ आनंद पोटला
सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला आनंद कोटला मागे सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला याला म्हणतात बरवा झाला व्यवसाय म्हणजे व्यवहार लक्षात ठेवा आणि व्यवहार म्हणजे आपला चाललेला लौकिक व्यवहार नव्हे जे इंद्रियाच्या द्वारे जे जे व्यवहार होतात ते सगळे असे घडले माझ्या जीवनामध्ये म्हणून त्याला शब्द वापरला बरवा शब्द वापरला बरवा कधी वापरला जातो चांगलं झाल्यावर का वाईट झाल्यावर बरं झालं कधी म्हणावं बरं झालं कधी म्हणावं बायको मिळालं आम्ही बायको मिळाल्यावर नाही बायको मिळाल्यावर बरं झालं म्हणतोय बायको मिळाल्यानंतर बरं झालं म्हणतोय तुकोबारा म्हणतात बरे झाले देवा बाईल कर्कशा म्हणजे बरवा शब्द वापरला बरवा शब्द सफल वाच्यक आहे सफल वाच्यक आहे बरं कारण म्हणतात खरंच आम्ही केलेला हा व्यवहार सफल झाला तो दुःखाला कारण झाला नाही सुखाला कारण झाला आपण जे जे जीवनामध्ये करणार आहे ते सुखाला कारण झालं तर त्याला सफल म्हणावं लक्षात ठेवा दुःखाला कारण झालं तर ते सफल म्हणू नये मुलगा झाला आणि तो सुखाला कारण झाला तर मुलगा झालेला बरा झाला म्हणा आणि तो दुःखाला कारण झाला तर बरं मुलगा झाला बरं म्हणू नका बर म्हणून शब्द वापरलाय बरवा झाला व्यवसाय आम्ही जे जे जीवनामध्ये केलं महाराज म्हणतात खरंच ते सफलतेकडेच गेलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये सगळी सफलता झाली कारण आता आमच्या जीवनामध्ये आता असा काही व्यवहार स्वतंत्र करण्याची वेळ आमच्या जीवनामध्ये राहिली नाही त्याची सरली धार झाला सफळ झाला सफळ झाला सफळ याला म्हणतात बरवा झाला व्यवसाय आपण जन्माला आलेली यरझार सफल झाली पाहिजे सफल झाली पाहिजे आपण कीर्तनाला आलेली यरझार सफल झाली पाहिजे कशामध्ये आहे भजन घडावं चिंतन घडावं आणि त्या चिंतनाने भजनाने मनाला एवढं समाधान वाटावं खरंच आज गेल्यासारखं काहीतरी मिळालं म्हणून तुकोबारांनी सांगितले बाबांनो या परमार्थाच्या साधनेमध्ये सफलताच प्राप्त होते जिथं सफलता प्राप्त होते तेच जीवनामध्ये करण्याकरता प्रवृत्त व्हा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावी जिथं लाभ होणार आहे जिथं सफलता प्राप्त होणार आहे तेच जीवनामध्ये करा तुकोबारा म्हणतात आमच्या जीवनामध्ये ती आज प्राप्त झाली
ही अवस्था जीवनामध्ये प्राप्त झाली. बरवा झाला व्यवसाय, हेच ज्ञानोबरांनी वर्णन केलेलं आहे. आजी संसार सुख झाला गे माई, देखिले पाय विठोबाची. बरवी ही वेळ सापडली, साय झाले होते संचिताचे, साय झाले होते बरवी ही वेळ सापडली संधी, बरवा झाला व्यवसाय. आणि पुढं त्याचा संबंध आहे, पुढं संचिताचा विचार आहे. साय झाली बुद्धी, संचिताची उत्तरार्ध पुढं लावायचा, आपल्याला आता लावायचा नाही बरं का. बरवी ही वेळ सापडली संधी, बरवा झाला व्यवसाय. आम्ही केलेला व्यवहार महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये सफल झाला. आणखी एक प्रमाण आहे, आली यरजार फळाशी. आठवतं का बघा, तुका म्हणे मज आठवा, घराकडे लवकर पाठवा, अभंग आठवा हो. आली यरजार फळाशी असं शेवटचं चरण आहे. ते अगोदर तुका म्हणे बरं का, उत्तरार्ध आहे. आली यरजार फळाशी, परवा झाला व्यवसाय. नंतर शोधा घरी गेल्यावर फळाशी. तेवढं लक्षात ठेवा. काय सांगितलं ते तरी लक्षात ठेवा. यांना परवा आम्ही कीर्तनाला घेऊन गेलो खानापूरला, आणि आमच्या गाडीत ते बसले. जाताना आमच्याच गाडीत नेलं होतं, येताना आमच्या गाडीत. आणि खानापूरच्या बाहेर आम्ही 2 किलोमीटर नंतर म्हणलं, सुदाम बुवा अभंग कुठला होता? अभंग मला महाराज काही लक्षात नाही. एक तासापूर्वी कीर्तन ऐकलं होतं बरं का. 1 तासापूर्वी ऐकलेलं कीर्तन म्हणजे महाराज माझा हीच अडचण आहे, ऐकलेलं लक्षात राहत नाही म्हटले. ऐकलेलं लक्षात राहत नाही. चांगलं आहे प्रपंचातलं ऐकलेलं लक्षात राहू नये, पण परमार्थातलं ऐकलेलं लक्षात राहावं बरं का. म्हणून तुम्हाला एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. घडलेला प्रसंग आहे. साधक आश्रमामध्ये एक थोर व्यक्तिमत्व होऊन गेलं. ब्रह्मीभूत दादा महाराज साखरे यांना एक कन्या रत्न होते. फार त्या विद्वान होत्या बरं का, फार विद्वान होत्या. आयुष्य त्यांना दीर्घ प्राप्त झालं होतं आणि स्मृती चांगली होती, पाठांतर फार बरं का. दादा महाराज कीर्तनाला उभं राहिले, एखादं प्रमाण एखादा सिद्धांत जर विचारसागरला आठवला नाही तर त्या खाली बसून सांगायच्या, बाजूला बसून बरं का. आणि वय परत्वे त्यांचं ऐकायचं बंद झालं बरं का. तरी येत नव्हतं. काय कोणी बोंब मारली तरी त्यांना ऐकायला येत नव्हतं बरं का. कानच गेले. म्हणून दादा महाराजांनी विचारलं, हे बघ तुला ऐकायला येत नाही याचं दुःख नाही का? म्हटले अजिबात नाही म्हटले. का? बऱ्याच लोकांना ऐकायला येत नाही म्हणून माणसं बरेच कानात काय घालतात? मशीन घालतात. मशीन म्हणजे तुला मशीन म्हणजे मला ऐकायला येत नाही, मला आता ऐकायची इच्छा नाही म्हटले. ऐकायची इच्छा नाही का? ज्यांचं ऐकायचं होतं त्यांचं पोटभर मी ऐकले म्हटले. आता ऐकण्यासारखं माझ्या जीवनामध्ये काही राहिलेलं नाही, तेव्हा ऐकायला येत नाही याचं मला दुःख नाहीये. मी कशा करता सांगितलं? विसर पडतो आम्हाला. प्रपंचाचा विसर पडावा, परमार्थाचा विसर पडू नये बरं का.
आता ऐकायलाच येत नाही, आता ऐकण्यासारखं काय राहिलंच नाही ना, ऐकून तृप्त झालेलं आहे. कशा करता सांगत होतो मी? आली येरजार फळाशी. आम्हा तुम्हाला कोणाला आठवना याच्याकरता हे आठवावं लागलं मध्ये दुसरं, बरं का. म्हणून महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये खरंच फार बरं झालं म्हणतात, अतिशय बरं झालं बरं का. कारण बरवा शब्द वापरलाय. बरवा शब्द हा सफल वाचक आहे. कुठंतरी बरवा शब्द वापरला जात नाही, लक्षात ठेवा. बरवा बरवा पांडुरंग. पुढं कांती सावळी सुरंग. कांती सावळी सुरंग. बरोबर कोणाला म्हटले? देवाला बरोबर म्हटले, लक्षात ठेवा. प्रपंचाला बरोबर म्हटलेलं नाही. राम बरवा, कृष्ण बरवा, सुंदर बरवा, बाईयानो बरवा ओ हरी बरवा ओ. गोविंद गोपाल गुण गरुवा ओ, सावळा ओ हरी सावळा ओ. हा देवालाच बरवा म्हणायचं. कोणी विचारलं मुलगी कशी आहे? बरी आहे. अजिबात म्हणू नये. नवरा कसा आहे? बरा आहे असं अजिबात म्हणू नये. फक्त या जगाच्या पाठीवरती बरवा देवच आहे, लक्षात ठेवा, बाकी कोणी नाही. मंत्र तुकोबाराय बोलून गेले, अरे एक भगवंताचं स्वरूप बरवा आहे आणि भगवंताचं नाम बरवा आहे. नाम विठोबाचे बरे. आणि हे माझ्या जीवनामध्ये आज तुकोबारे म्हणतात घडलं. त्या भगवंताच्या साधने करता, भगवंताच्या प्राप्ती करता माझ्या जीवनामध्ये जो व्यवहार घडायला पाहिजे होता, तो व्यवहार माझ्या जीवनामध्ये घडला. तसा घडला बरं का. तसा तो व्यवहार माझ्या जीवनामध्ये घडला. तेव्हा महाराज म्हणतात खरंच फार बरं झालं. बरवा झाला व्यवसाय. आम्ही काय म्हणतो, गिरायक फार आलं तर व्यवसाय बरा झाला, त्या अर्थाने वर्णन केलेलं नाही. काय सकाळी यांनी फोन केला कडवाकरांना, असा संकल्प केलाय, या म्हणले गिरायक आलं तर म्हणले गिरायकाचं सोडून या म्हणे, पण या. गिरायकाला उद्याची वेळ द्या, पण आजचं ऐकलेलं उद्या ऐकायला मिळत नाही बरं का. आजचं गिरायक उद्या आणता येतं. आज मला वेळ नाहीये, उद्या या, येतंय का नाही? पण आजचं ऐकलेलं उद्याला ऐकायला मिळत नाही. जरी टेप करून ऐकलं तरी ते ऐकणं वेगळं आणि हे ऐकणं वेगळं बरं का. बरवा झाला व्यवसाय. काय घडलं? खरंच मी ज्याचं चिंतन रात्रंदिवस करत होतो, मला ज्याची रात्रंदिवसापासून चिंता लागली होती, ती चिंता माझ्या जीवनातली गेली बरं का. तुकोबारांचा पावलो चिंतिलाची ठाव. मला ज्याचं मी चिंतन करत होतो, कोणाचं चिंतन करत होतो? भगवंताचं चिंतन करत होतो. ज्याचं चिंतन करत होतो तोच आज मला पावला, तो मला आज प्राप्त झाला. ज्याची चिंता करत होतो तेच मला आज प्राप्त झालं, तेच मला आज प्राप्त झालं बरं का. महाराजांनी वर्णन केले, सापडला हाती
सापडला हाती, तरी हे झाली निश्चिंती, नाही धावा घेत मन, इंद्रियांचे समाधान, पावलो चिंतिलाची ठाव. हा, चिंता होती तुकोबाऱ्यांना एक, आणि तुकोबाराय चिंतन करत होते. दोन्हीत फरक आहे थोडासा. चिंता आणि चिंतन दोन्हीचा विषय एकच होता तुकोबारांच्या जीवनात. चिंता आणि चिंतन दोन्हीचा विषय एकच होता. ज्याचं चिंतन करत होतो त्याचीच मला चिंता होती, तो मला भेटेल का, तो मला भेटेल का. आम्ही सुद्धा म्हणतो खरं तुमचं चिंतन कराल तो तुम्ही तेवढ्यात आला बरं का. तुमचंच आम्ही चिंतन कराल तो तेवढ्यात तुम्ही आला. किंवा आपण चिंतन करावं आणि त्या चिंतनाप्रमाणे तसं एखादं प्रमाण यावं, तसं प्रमाण यावं. हा, म्हणजे आपण जे चिंतन करावं, जे चिंतन करावं त्या चिंतनाप्रमाणे प्राप्त व्हावं. महाराज म्हणतात मी ज्याचं चिंतन करत होतो, ज्याचं चिंतन करत होतो ना, हा तेच मला प्राप्त झालं. पावलो चिंतेलाची ठाव. हा, तुकोबारांना चिंता होती. कुठली चिंता होती? जे जे भेटे काय कैतो स्वामी भेटे. ते गुरूंच्या संबंधाने. पुसावेशी हेची वाटे, जे 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 भेटे तयाशी, देव कृपा करील मद राखील. हो, कोणी भेटला की महाराज त्याला विचारायचे का हो मला देव भेटेल, मला देव भेटेल, देव भेटेल. म्हणजे चिंतन कोणाचं आहे? देवाचं आहे. हा, आम्ही ज्याला भेटेल त्याला विचारतो काय हो यंदा होईल, यंदा होईल नाही का. चिंतन चालू आहे ना त्याच. पण तुकोबाराय म्हणतात माझ्या चिंतनाचा विषय एकच, परमात्मा, देव. देवाशिवाय माझ्या जीवनामध्ये दुसरं चिंतन नाही का. अहो, ज्याचा छंद लागला त्याच चिंतन ना, दुसरं कशाचं चिंतन करते तुकोबाराय. म्हणून योग माझ्या जीवनामध्ये मी ज्याचं चिंतन करत होतो, हा ते चिंतनाचा परिणाम ते मला आज प्राप्त झालं. पावलो चिंतिलाचे ठाव, दृढ पायी राहिला भाव. घडलं काय महाराज म्हणतात खरंच माझ्या जीवनामध्ये हा देवाविषयी दृढ भाव निर्माण झाला. दृढ भाव निर्माण झाला. इथं भाव शब्द अंतकरणाकडे लावायचा, अंतकरणाकडे लावायचा. आता ते अंतकरण माझं निश्चयाने भगवंताच्या ठिकाणी स्थिरावलं असं शास्त्रामध्ये वर्णन आहे बरं का. त्याला प्रमाण आहे. अंतकरणाला इथं भाव म्हणतात. माझा मनाचा भाव हा असा दृढ झाला, असा दृढ झाला. खरंच माझं अंतःकरण आता त्या भगवंताच्या ठिकाणी निश्चयाने दृढ झालेलं आहे. हा, आता त्याच्या स्वरूपाला ते सोडून जाणार नाही, जाणार नाही. जागोजागी शब्द आलेले तुम्ही पहा म्हणजे कळेल. होई बळकट माझ्या मनातुरी धीट, आता उठावेसी. म्हणजे जीवनामध्ये देवाविषयी दृढ भाव निर्माण व्हावा. लक्षात ठेवा, एकदा अंतकरण वा मन एकदा देवाच्या ठिकाणी निश्चयाने स्थिर झालं की ते परत तिथून माघारी येता कामा नये. हा, निश्चय पक्का निश्चय झाला की माझ्या अंतकरणाचा असा निश्चय झाला की देवा आता ते तुला सोडून परत कुठेही जाणार नाही. बरं झालं बरं का, चिंतन केलं तसं मिळालं, बरं झालं. हे सगळीकडे लावायचं. म्हणजे एकदा केलेला निश्चय जीवनामध्ये बदल होता कामा नये, होता
कामा नाही देह जावो अथवा राहो देह जावो अथवा राहो पांडुरंगी भावो पांडुरंगी भावो पांडुरंगी देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो दृढ पायी राहिला भाव एकदा निश्चय झाला ना आता त्याच्यामध्ये पुन्हा बदल नावाचा प्रकार नाही बरं का. तडजोड कुठं आहे प्रपंचात आहे परमार्थात तडजोड नाही परमार्थात तडजोड नाही लक्षात ठेवा. हा प्रपंचात तडजोड केल्याशिवाय प्रपंच तडजोड प्रपंच पूर्णत्वाला जातच नाही. हा ती म्हणते मी तुमचं नेहमी ऐकते माझं एकदा तरी तुम्ही ऐका. चला ऐकावं लागतं का नाही मी ऐकणारच नाही. ती म्हणते मग मी पुन्हा गेलेली इकडे येणारच नाही. तुमच्याविषयी सांगा मी एकंदर जगाचं चाललंय बरं का. तडजोड करावी लागते प्रपंचात प्रपंचात तडजोड करावी लागते. हा पण परमार्थात तडजोड नाही एकदा जसं ठरलं तसंच बरं का. म्हणून महाराज म्हणतात हा माझ्या अंतःकरणाचा असा निश्चय झाला आता भगवंताच्या स्वरूपाला सोडून कुठेही माझं अंतःकरण जाणार नाही. त्या अंतःकरणाने भगवंतालाच धारण केलं भगवंतालाच धारण केलं. दृढ पायी राहिला भाव पायी शब्द वापरला म्हणजे भगवंताच्या पायी शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. जिथं जिथं पाय शब्द येतो तिथं तो स्वरूप वाचक आहे. आता त्या अंतःकरणाने भगवंताच्याच स्वरूपाला अंतःकरणामध्ये निश्चयाने धारण केलं. म्हणून पाय शब्दाचा अर्थ नसतो पाय धरत जाऊ नका. तुम्हाला माहितीये लोक म्हणतात महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागावे त्या शब्दाचा अर्थ काय तुम्ही आमच्या घरात यावं. हा पाय जर आमचे घराला लागत असेल तर आमचे पाय तेवढी घेऊन जा घराला लावा आणि परत आणून द्या. असं करता येतं का नाही करता येत. पाय लागावे त्या शब्दाचा अर्थ की तुम्ही आमच्या घरी यावं. ते पाय म्हणजे भगवंताचं स्वरूप माझ्या अंतःकरणाने निश्चयाने अंतःकरणामध्ये धारण केले. आता माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताशिवाय दुसरं काहीही नाही याला म्हणतात दृढ पायी राहिला भाव पावलो जीव विश्रांती. जीवाला विश्रांती कधी नाही 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 अंतःकरण स्थिर झाल्यानंतरच विश्रांती. तोपर्यंत विश्रांती नाही आहे. माणसाला झोप कधी लागते अज्ञानात गेल्यावर सगळी इंद्रिय अज्ञानामध्ये लीन झाल्यावर आणि सगळी इंद्रिय अज्ञानामध्ये लीन होतात म्हणजे विश्रांतीला जातात बरं का. गोळी न खाता गोळी न खाता बर का. इंद्रियाला विश्रांती कधी मिळते ती स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाल्यानंतरच एरवी नाही बर का. तुम्ही अंथरुणावरती पडला तासभर पडला 2 तास पडला 3 तास पडला झोपच लागली नाही त्याला विश्रांती म्हणता येत नाही. म्हणून अंतःकरण स्थिर झाल्याशिवाय विश्रांती नाही बरं का. शरीर ताजतवान व्हावं असं वाटत असेल तर माणसाची झोप चांगली झाली पाहिजे. झोप चांगली झाली पाहिजे. झोप चांगली होण्याकरता चांगलं कर्म केलं पाहिजे. चांगलं कर्म केलं पाहिजे. चांगलं कर्म केलं शरीराने कष्ट झाले की झोप चांगली येते बरं का.
इंद्रियाला कष्ट पार झाले की झोप चांगली येते. हा, ती विश्रांती, इंद्रियाला खरी विश्रांती मिळते झोपेमध्ये. म्हणून डॉक्टर आजारी पडल्यानंतर काय म्हणतात, विश्रांतीची गरज आहे. बेड रेस्ट. बेड रेस्ट. गोळ्या खाऊ नका. आम्ही गोळ्या खातो पण विश्रांती घेतली नाही. काही न खाता विश्रांती. म्हणून खरी जीवाला विश्रांती कधी प्राप्त होते, भगवत स्वरूपाच्या ठिकाणी इंद्रिये स्थिरावल्यानंतर. एक, आणि त्या भगवंताची आत्मत्वाने प्राप्ती झाल्यानंतर खरी विश्रांती प्राप्त. पावला जीव विश्रांती. ह्या जीवाला विश्रांती कधी, ज्या दिवशी भगवत दर्शन होईल त्या दिवशीच खरी विश्रांती. एरवी विश्रांती ह्याला कधी प्राप्त होत नाही. मुकुनी म्हणेल शेवटी विश्रांती ती विश्रांती नव्हे, ती विश्रांती नव्हे बरं का. म्हणून महाराज म्हणतात, हा खरंच हा जीव त्या भगवंताच्या ठिकाणी ऐक्याला प्राप्त झाला. बरं झालं. हा, काय घडलं, माझ्या अंतःकरणामध्ये आता निश्चयाने त्या भगवंताला मी धारण केलं. बरं झालं. मी खरं जे चिंतन केलं तसं मला मिळालं. बरं झालं. आणि आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये जो जो व्यवहार केला तो व्यवहार माझ्या जीवनामध्ये सफलतेमध्ये गेला. बरं झालं. बरं झालं बरं. महाराज म्हणतात नुसतं बरं झालं नाही, हे बरं होण्याच्या मागे काही शकून होतात माणसाला. बरं, काही शकून होतात. दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये, शुभ शकून आणि अपशकून. एखाद्या माणसाची डोळ्याची पापणी, त्यात उजवा आणि डाव वेगळं आहे. काय अपशकून आहे, काय शुभ शकून आहे. ती जर पापणी जर फडफडायला लागली त्याच्यातून काहीतरी शकून मिळतात, काहीतरी घडणार आहे असं, काहीतरी घडणार आहे असं बरं का. शकुनाचा फार विचार मांडलेला आहे आणि तो परमार्थातही शकुनाचा विचार आहे बरं का. हा, परमार्थातही शकुनाचा विचार आहे. हा, नामदेव महाराजांनी वर्णन केले, देवा शकून ऐकावा, पिंगळा बोले महाद्वारी, निशा सरली दिशाचारी, उठा दिनकरी, उठा उठा हो, हा उदय प्रकाशला दिनकरी. हा, पिंगळा प्रत्येकाच्या दारात येतोय आणि तो शकून सांगतोय उठा. हा, तुमच्या जीवनात असं घडणार आहे, तुमच्या जीवनामध्ये असं घडणार आहे बरं का. हा, पिंगळे येतात. आता बरेच पिंगळे झालेत, आता कीर्तनातही पिंगळे आले. हा, परवा एकाच्या वाढदिवसाला कीर्तन केलं 1 तारखेला, आणि ते कीर्तन झाल्यानंतर म्हणला तुम्ही पिंगळा का म्हटला नाही म्हणाला कीर्तन. मग माझ्यावर ते बापू किल्लेदार होते, ते म्हणले पिंगळा म्हणणारे हे महाराज नाहीत म्हणतात. अशा महाराजांच्या कीर्तनात पिंगळा चालत नाही. पिंगळा म्हणणारा महाराज वेगळा आहे, तो पिंगळा म्हणतोय जाताना गोळा करून घेऊन जातोय म्हणले. असा तो गप बसला बरं का. अहो, तो परवा आला होता, आम्ही म्हणा म्हटल्यानंतर म्हटला पण जाताना पिंगळा केल्यानंतर त्याने उपरनं पसरलं हो. हा, त्यातले हे महाराज नाहीत म्हणून सांगितलं बरं का. म्हणजे कीर्तनातही तो पिंगळा यायला लागलाय. तात्पर्य सांगण्याचं शकुनाचं वर्णन केले आणि त्या शकुनाची जाणीव माणसाला होते जीवनामध्ये बरं का. हा, शकुनाची जाणीव होते. ज्ञानोबाने फार सुंदर वर्णन केले. पैल तोगे काऊ कोकताये, पैल तोगे काऊ पैल तोगे काऊ कोकताये, पैल तोगे काऊ शकून गे माये,
सांगताय शकून गे माये सांगताय उडरे उडरे काऊले सोन्याने घडविला पाऊ उडरे उडरे काऊ सोन्याने घडविला पाऊ शकून गे माये सांगताय शकून गे माये सांगताय उडरे उडरे काऊले सोन्याने घडविला पाऊ उडरे उडरे काऊले सोन्याने घडविला पाऊ हा कावळा ओरडण्यामध्ये शकून आहे हा पण तो कुठं बसून ओरडावा आड्यावर बसावा आणि आड्यावरती बसून जर कावळा ओरडायला लागला तर समजावं माहेराकडून कोणीतरी आज येणार आहे आज माहेरावरून कोणीतरी येणार आहे माहेराचा निरोप घेऊन कावळा आलाय शकून बरं का असे व्यवहारातले शकून तसं तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये सुद्धा काही शकून घडले हजार ते आमच्या जीवनामध्ये हे भगवंताचं चिंतन घडलं तर हे शकुनाचं लक्षण आहे बरं का संत भेटले सत्संग घडला शकून आहे हा काही साधना करण्याची बुद्धी निर्माण झाली शकून आहे म्हणजे आपल्या जीवनातले हे चांगली लक्षण आहेत बरं का हा चांगली जीवनातली लक्षण आहेत लक्षात ठेवा हा अशा शकुनाचं दर्शन शकून हे लाभाचे पुष्कळ आहे पण पाहायला सुद्धा मला वेळ कमीच पडला बरं अभंगच एवढे मोठे आहेत त्या प्रत्येक चरणात आपला ठरलंय एका वेळी एक अभंग सोडवायचा आपल्याला जर ठरलं असतं एकच अभंग जर 5-6 दिवस ठरवायचा असता तर एका एका अभंगावरती आपल्याला विस्ताराने चिंतन करता आलं असतं पण ऐकण्याकरता तेवढा लोकांना वेळ नाहीये ऐकण्याकरता लोकांना तेवढा वेळ नाही म्हणजे एका दिवसात काहीतरी पदरात त्याच्या पडावं मला एका परीनं बरं आहे ते बरवा पडला शकून हा काही जीवनामध्ये आपल्याला जाणीव होते काही काही दृष्टांत पडतात काही काही स्वप्न पडतात बरं का स्वप्न पडतात आणि त्या स्वप्नात एक शुभ लक्षण सांगितलेलं आहे पहाटेच्या वेळेला स्वप्न पडलेलं शुभ असतं बरं का मी त्याचं वर्णन केले 4 प्रहर सांगितलेत पहिला दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4 3 तासाचा एक प्रहर आहे संध्याकाळी 6 ते 9 9 ते 12 12 ते 3 आणि 3 ते 6 हा शेवटचा प्रहर 3 ते 6 हा या कालावधीमध्ये पडलेलं स्वप्न हे शुभदायक असतं बरं का मग 3चा पुढचा काल हा परमार्थाच्या साधनेच्या दृष्टीने फार चांगला आहे पाटे 3च्या पुढे उचापत्या करायच्या नाहीत कुछ तुम समजो कुछ हम समजो बरं का हा तो साधनेचा काळ आहे पवित्र काळ आहे बरं का हा योगी जे उठतात ना पहाटे 3 वाजता उठून साधना करण्याकरता उठतात मग त्या काळामध्ये काही स्वप्न पडली की त्याप्रमाणे जीवनामध्ये काहीतरी घडतं तसं तुकोबाराय म्हणतात मला काही शकुनाची जाणीव झाली महाराज म्हणतात ज्यार्थी माझ्या जीवनामध्ये असं घडलेलं आहे तेव्हा महाराज म्हणतात हे बरं झालं बरं हा बरवा शकून चांगला आहे शुभ शकून आहे हा आज माझ्या जीवनामध्ये माझा केलेला व्यवहार सफल झाला मी ज्याचं चिंतन करावं ते चिंतनाप्रमाणे घडलं माझ्या अंतःकरणाचा दृढ निश्चय झाला आणि भगवंताच्या ठिकाणी हा जीव ऐक्याला प्राप्त झाला हा ही जीवनामध्ये जी घडलेली आहेत महाराज म्हणतात ती चांगली लक्षणं आहेत आणि ती माझ्या जीवनामध्ये आज घडली बरवा फळला शकून
महाराजांना विचारलं, एवढं तुम्ही त्याचं वर्णन का करता? महाराज म्हणतात, वर्णन का करता? अहो, याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये काय झाला? अवघा निवारीला शीन तुमचे झाली या दर्शन, किंवा तुमचे झाली या दर्शन, अवघा निवारीला शीन. खरंच माझ्या जीवनामध्ये असं काही घडलं, असं काही घडलं. मी केलेला सगळा व्यवहार तो सफलतेकडे झाला आणि की माझ्या जीवनामध्ये तुमचं दर्शन घडलं. बरं का, तुमचं दर्शन घडलं. महाराजांनी वर्णन केले, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, तेजन प्राण आपुला गे माये, झाले समाधान तुमचे देखिले चरण. म्हणजे माझ्या जीवनामध्ये तुमचं दर्शन झालं आणि त्या दर्शनाचा आज फार मोठा लाभ माझ्या जीवनामध्ये झाला. बरं का, तुमचे झाली या दर्शन. विस्तार त्याचा फारसा आपल्या समोर कळत नाही, पण त्या दर्शनाचा परिणाम काय झाला? अवघा निवारीला शीन. शीन, शीन कशाला म्हणतात? एखाद कार्य केल्यानंतर शरीर फार कष्टाने शिनलेलं असतं. बरं का, एवढं शिनलेलं असतं, एवढं शिनलेलं असतं. मग ते शीन कधी जातो? मी सांगितलं, झोपल्यानंतर शीन जातो. झोपल्यानंतर शीन जातो. खरा शीन झोपल्यानंतर जातो. काहींची धारणा आहे, काही माणसं काम करून करून शिनली की मी विचारलं, कशा करता? म्हणजे महाराज तुम्हाला कळायचं नाही, यानं शीन जातोय म्हणते, याने शीन जातोय म्हणतात. काही काही माणसाला काम करून शीन घालवण्याकरता, अरे चहा, म्हणजे चहा लागतोय, चहा घेतला की शीन जातोय. बर का, बाकी काय लागत नाही. म्हणजे हे शीन घालवल्याची लक्षणं नव्हेत. बर का, आज तुकोबराय म्हणतात, आम्ही शिनलो. कशाने शिनलो? भाऊ केले. कशाने शिनलो? अनेक वेळा जन्म घेऊन आम्ही शिनलोय. बर का, अनेक वेळा जन्माला येऊन येऊन शिनलोय. बर का, आपण लक्षात ठेवा, फार मोठा शिन आहे. महाराजांनीच वर्णन केले. हो, मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा. अनेक वेळा जन्म घेऊन हा जीव शिनलेला आहे. हा शीन म्हणजे जन्म मरणाचा शीन. बर का, तो भगवत दर्शनानेच जातो, बाकी कशाने जात नाही. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. का जन्म मरण नाही आता. आतापर्यंत जन्म फार घेतले, आता याच्या पुढे आम्हाला जन्म नाही रे. आणि तुका म्हणे माझी भाक. आता आमच्या जीवनामध्ये जन्म मरणाचा संबंध राहिला नाही. काल आपण प्रमाण देऊन गेलो, तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. का तुकोबारांनी याचं वर्णन केलंय. जीव हा घाबरलाय. बर, किती वेळा जन्मा यावे, व्हावे फजित म्हणून जीव भ्याला, शरण गेला विठोशी. महाराज म्हणतात,
किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा मरायचं, यानं क्षीण प्राप्त होतो. हा जीव भ्यालाय, घाबरलाय. कोण? जीव. असा घाबरणारा जीव म्हणजे साधक. आम्ही तुम्ही निर्लज्ज आहोत. किती वेळा जन्मा यावे ते म्हणते, किती यावे. आम्हाला काय त्याचं काहीच वाटत नाही बरं का, काहीच वाटत नाही. साधकाला मात्र लाज वाटते, साधकाला लाज वाटते. उशिरा उठल्यानंतर जो सूर्यवंशीचा आहे त्याला काहीच वाटत नाही, त्याला काहीच वाटत नाही. पण आम्हाला जर सूर्योदय झाल्यानंतर जर आम्हाला जाग आली तर मला तर लाज वाटते बरं, मला तर लाज वाटते. लक्षात ठेवा, का सूर्योदय येऊपर्यंत झोपू नाही, लक्षात ठेवा, झोपू नाही, लक्षात ठेवा. आता काही ना अलाराम लावून सुद्धा जाग येत नाही, काय करणार. ह्याच्या अलारामाने मी आज उठलो बरं का. शेवटी मी काय केला, तो अलाराम ह्याच्या उशाला नेऊन ठेवला तरी ह्याच्यात काय फरक नाही बरं. सांगण्याचं कारण, विनोदाचा भाग सोडून द्या. अनेक वेळा जन्म घेण्याने क्षीण प्राप्त होतो आणि तो साधकाला त्याची लाज वाटते बरं का. तुकोबारांना हे वाटायला लागलं, खरंच माझ्या जीवनामध्ये अशी अवस्था होऊ नये म्हणून महाराज म्हणतात, खरंच माझ्या जीवनामध्ये मला काही शकूनची जाणीव झाली, सत्संग घडला, नामचिंतन घडलं, काही महात्मे भेटली जीवनामध्ये. हे ज्या अर्थी भेटले त्या अर्थी शकून काहीतरी पुढे जीवनामध्ये घडणार आहे, घडणार आहे असं समजावं बरं का. एखाद्याला माळ घालण्याची बुद्धी निर्माण झाली समजावं, पुढं काहीतरी चांगलं घडणार आहे, हे शकूनच आहे बरं का. माळ घालायला प्रवृत्त करावं का इच्छा व्हावी, इच्छा व्हावी, लक्षात ठेवा. आणि ज्या अर्थी माझ्या मनामध्ये काही नव्हतं, अचानक माळ घालण्याची इच्छा निर्माण झाली समजावं, काहीतरी जीवनातलं शकून आहे, पुढं काहीतरी जीवनात चांगलं घडणार आहे. आणि ते तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये घडलं. जन्म मरणाचा संबंध राहिला नाही, भगवंताचं आत्मत्वाने दर्शन झालं. आणि आतापर्यंत जे घेतलेले जन्म त्याच्यापासून जो शिनलो होतो तो सर्व प्रकारचा शिन निघून गेला. नवे नवे महाराज म्हणतात, खरंच मला इथं येण्याची बुद्धी निर्माण झाली, बरं झालं, बरवे झाले, आलो या ठाया. तेव्हा तुझ्या जवळ येण्याची माझ्या अंतकरणामध्ये भावना निर्माण झाली, फार चांगलं झालं बरं का. उशिरा काय विना पण येण्याची इच्छा व्हावी बरं का. उशिरा विना काय पण येण्याची माणसाने जावं. फळावरती नियम आहे. आम्ही वारीला जातो, वारीला गेल्यानंतर मी एकदा टाळ घेतला नाही. शेवटी देवकर महाराजांच्या दर्शनाला गेलो श्री गुरूंच्या. ते म्हणले टाळ का घेतला नाही, म्हणजे उशिरा. म्हणले किती उशिरा आला तरी टाळ घ्यायचाच, किती उशिरा आला तरी टाळ घ्यायचाच. मी बऱ्याच वेळेला कधी कधी पंचपदी झालेली असते, पहिलं चाल झालेली असते, प्रस्तावना झालेली असते, तेव्हाच कीर्तन जातोय. तरी म्हणले कधी यायचं पण कीर्तनाला टाळच घ्यायचा बरं का, लक्षात ठेवा. टाळकर यांनी कधी खाली बसायचं नाही, बशा लोकांनी खाली बसायचं. शिनेला तरी शिनेला तरी बशा लोकांनीच खाली बसायचं. आपण बशा बैलातले नाही बरं का. बशा असो. तुकोबाऱ्या सांगतात, खरंच काय घडलं महाराज म्हणतात, बरवे झाले आलो या ठाया. देवा तुझ्या पायाजवळ येण्याची बुद्धी निर्माण झाली, तुझ्याच पायाजवळ आलो, तुझ्या ठिकाणीच मी आलो, फार बरं झालं, फार बरं झालं. लोक म्हणतात महाराज तुमचीच भेट झाली, बरं झालं. हे सगळीकडे लावता येतं. एखाद्याला जर चांगली बायको भेटली तर म्हणावं लागतं, खरंच तू भेटलीस, बरं झालं बरं. एखाद्याला भेटती बरं का. द्वादशीला
आमच्या आश्रमात एक मुलगा शिकायला होता मराठवाड्यातला. आणि त्यांनी फोन केला, म्हणले महाराज कुठं आहात तुम्ही? म्हणलं पंढरपुरातच. तू कुठं आहे? म्हणले पंढरपुरातच आहे. म्हणजे थांबा थांबा, म्हणले कुठे आहे तुम्ही? माऊलीच्या मंदिर. मी तिथे येतो म्हणाला. आला. कसं काय? म्हणलं काय नाही, म्हणले माझं भागवत आहे. म्हटलं भागवताचार्य आहे बरं का. हा. आणि मोठा सप्ताह त्यानं पत्रिका दाखवली. कमीत कमी मला वाटतं त्या कार्यक्रमाचं नियोजन खर्च एवढ्या घरात असेल. एकट्या बहादारांनी केले बरं का. म्हणजे सगळं मी एकट्याने केले बरं का. माणसं सगळी पंक्ती सहित. हा. तेव्हा तुम्ही जागा बघायला चला म्हणाला मला बरं का. जागा बघायला चला म्हणाला. ती जागा मला ती मोठ फिरून दाखवला. हे स्टेज बरोबर आहे का? हे टाळकऱ्याला उभं बरं आहे का? मला खोली घेतलेली बरोबर आहे का? बर का. हे सगळं ते मला सांगायला लागला. म्हणजे चांगलं केलंय नियोजन. म्हणजे तू फार हुशार आहेस रे नामदेव. आम्हाला असलं जमत नाही म्हटलं. असलं आम्हाला जमत नाही. तो ठेंगणा आहे पण फार हुशार आहे बरं का. हा, फार हुशार. आता 100 माणसं आहेत. किती म्हणलं माणसं? कधी म्हणले महाराज सुरुवातीला 100 माणसं, शेवटी 500 होतील. पण एका पंक्तीला 15,000 रुपये घेतले म्हणाला. सकाळची पंगत 15,000ची आणि संध्याकाळची पंगत 15,000ची. हा, फार हुशारपणा लागतो बरं का. हे आपलं काम नव्हे. आपण गोळा करणाऱ्यातले नव्हे. सगळं चौकशी केली. म्हणलं अरे खरंच तू एवढे उत्सव करतोस, जेवढी पारायण करतोस, जेवढी तीर्थयात्रा करतोस, माझा मुद्दा महत्वाचा तिथं सांगायचा आहे. म्हणलं पंढरपूर जवळ आहे, बायकोला का आणलं नाही? मला महाराज बायको आणण्याच्या योग्यतेची नाही म्हटलं. हा, मी जरी लग्न केलेलं असलं तरी तुमच्यासारखी माझी बायको अनुकूल नाही म्हटलं. एवढाच मुद्दा सांगायचा. हा, एवढे कार्यक्रम करतो, एवढे ते नियोजन करतो, पण ती इथं जर आणली आणि जर मी एक महिला, आता महिला आल्यानंतर म्हणतात महाराज आमच्याबरोबर फोटो काढा. आणि तिनं जर फोटो कोणाबरोबर काढलेला जर बघितला तर महाराज घरी गेल्यानंतर काय खरं नाही म्हणा. अशी बैदा न आणलेली बरी म्हणाला. मी त्याला स्वतंत्र पंढरपुराला पांडुरंगाच्या दर्शनाला आणतो, पण अशा कार्यक्रमात कुठं आणत नाही का. त्याचं मत होतं ते अनुकूल तेवढी मला नाही आहे. हा, ती तशी भेटावी बरं का, लक्षात ठेवा. हा हा, मी कशा करता सांगतोय? बरवे झालोय आलो या ठाया. हा, खरंच देवा तुझ्या पायाजवळ आलो. फार फार बरं झालं. फार बरं झालं देवा बरं का. मी तुझ्याच पायाजवळ आलो. हे फार बरं झालं. हा, आणि तुझ्या पायाजवळ आलो देवा. मी सजासजी आलो नाही, होते संचित ठाईचे पाया बर का. धन्य मी मानिन आपुले संचित. धन्य मी मानिन आपुले संचित. राहिली शे प्रीत तुझे नामी. राहिली शे प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता याशी संदेह नाही. धन्य मी मानीन आपुले संचित. राहिली शे प्रीत. हा, चांगलं घडण्याकरता मागचं संचित चांगलं असावं लागतं बरं का. संचित. हा, म्हणून मी मगाशी प्रमाण देऊन गेलो. बरवी हे वेळ साय झाली बुद्धी संचिताची. हा, फार संचिताच्या संबंधाने फार प्रमाण आहेत बरं का, लक्षात ठेवा. हा, या संचितावरती बोलावं तेवढं कमी आहे. होते संचित सांडवले अंधाया पांगायामध्ये. हा, संचिताचं फार वर्णन केले. जागोजागी महाराजांनी वर्णन केले. ह्या शिनाच्या बाबतीत सुद्धा फार वर्णन केले. हा, अंधाया पांगयातलं प्रमाण आहे. संचित सांडवले ते संचित झालं. शिन या संबंधाने अंधाया पांगत. हा, ते हिंडता गवाने गा शिनलो येरजारी. इथे काय. हा, आणि दुसरं एक प्रमाण आहे.
दुरून आलो ते नाही, आंधया पांगयाचा एक विठोबा दाता यातलं तिसरं. बैसोनी खोई शुक राहे गर्भी आंधळा, शिनला येर झारी दुःख ना. 8वी वेळा ते शिनाच्या समान हे आठवायला पाहिजे तुम्हाला. हो पाहिजे आठवेल पुढे कधीतरी. संचित नाही हो. हा, पण महाराज म्हणतात खरंच माझं संचित चांगला आहे, होते संचित ठाईचे पाया. ज्यार्थी माझ्या जीवनामध्ये हा विचार केला तर संचित म्हणजे पूर्व पुण्य. तुकोबारांनी विचारलं, महाराज तुम्हाला गुरु कसे काय भेटले हो? का गुरूंची कृपा कधी होते? सेवा केली तर. तुकोबारांनी विचारलं, महाराज तुम्ही गुरूंची सेवा केलेली नसताना तुम्हाला गुरु कसं काय भेटले? पूर्व पुण्य ठेवा. पूर्व पुण्य ठेवा ओढवला, याला म्हणतात पूर्व संचित. बरं का, होते संचित ठाईचे पाया. खरंच माझं संचित फार चांगलं आहे, फार संचित चांगलं आहे. संचित चांगलं आहे. कोणाकोणा संचित आहे? ज्यांनी हे भजन ठेवले यांचं संचित चांगलं आहे. संचिताशिवाय हे घडत नाही. माझं ठेवले म्हटलं नाही, भजन ठेवले हे चांगलं आहे म्हणतोय. बरं का, माझा शब्द मी वापरला नाही. यांनी भजन ठेवलंय काहीतरी संचित चांगलं आहे का? संचिताशिवाय अशा गोष्टी जीवनामध्ये घडत नाहीत. त्यांच्या मनामध्ये तरी होतं का आज संकल्प केल्यानंतर कुठं उर्मी जागी झाली असेल. हो, म्हणजे जीवनामध्ये काही गोष्टी घडण्याकरता संचित असावं लागतं. तुकोबारे म्हणतात माझं संचित फार चांगलं आहे. काय घडलं? महाराज म्हणतात या संचिताने त्या भगवंताची भेट झाली, त्याचं दर्शन झालं, त्याच्या ठिकाणी मी स्थिरावलो आणि त्याच्या दर्शनाचा परिणाम देह भाव पालटली काया. म्हणजे देहाविषयी असलेलं तादात्म्य निघून गेलं. देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला देह भाव हरपला. देह भाव पालटते, देहाविषयी असलेलं तादात्म्य निवृत्त व्हावं. आता माझ्या जीवनामध्ये देह तादात्म्य राहिलं नाही. मग घडलं काय? महाराज म्हणतात देहाविषयी तादात्म्य न राहता हा देहच ब्रह्मरूप झाला. पडली छाया ब्रह्मीची. छाया म्हणजे काय हो? छाया म्हणजे काय? कोण नावाची नव्हे. छाया म्हणजे प्रतिबिंब. मग प्रतिबिंब पडतं कुठं? बिंबाच्या अंतकरणामध्ये. अंतःकरणातील. हा, मग स्थूल देह का सूक्ष्म देह का कारण देह? काय म्हणलं? 3 देह सांगितलेत ना. स्थूल देहाचा काय संबंध नाही. सूक्ष्म देहाचा संबंध आहे. सूक्ष्म देहाचा का जे तादात्म्य निर्माण झालेला आहे ते सूक्ष्म देहामध्ये. या देहाला मी देह आहे म्हणत नाही, सूक्ष्म देहाला धरून तो बोललो जातो मी देह आहे. म्हणजे सूक्ष्म देहाचा बाध झाला आणि शेवटी कारण देहाचाही बाध झाला. कारण देहाचा बाध झाला म्हणजे अज्ञान गेलं, आणि अज्ञान गेलं म्हणजे मी सच्चिदानंद रूप आहे, मी ब्रह्मरूप आहे असा निश्चय झाला. याला म्हणतात पडली छाया ब्रह्मीची. आता ही अशा माझ्या जीवनामध्ये मला अनुभव आल्यामुळं आता या देहाविषयी तादात्म्य राहिलं नाही. बरं झालं, चांगलं झालं. कधी हे माझ्या जीवनामध्ये आज घडलं. तुकोबाराय पुढं वर्णन करतात. हे माझ्या जीवनामध्ये जे प्राप्त झालं ना, हे परमात्मरूपी धन प्राप्त झालेलं आहे. ते सामान्य नाही, जोडिले हे नसरे धन. आज माझ्या जीवनामध्ये जोडलं नाम जे मी प्राप्त केलं हे धन न सरणार आहे. कितीही वाटा लोकाला संपत नाही, कितीही वाटा.
मग जाता जाता तुम्हाला सांगतो, आपण माणसाने धन सुद्धा वाटावं, कधी वाटणाऱ्याचं संपत नाही, वाटणाऱ्याचं संपत नाही. तुम्हाला दृष्टांत देतो कळण्याकरता बरं का. न सरे, विहिरीचं पाणी कितीही बाहेर उपसा, हा, आणि आहे तेवढं येतंयच बरं का, आहे तेवढं येतंयच. ते उपसलं नाही तर हे पाणी संपल विहिरीचं, उपसा करायचं नाही, तसं ठेवलं तर शेवाळ येत, शेवाळ येत. आणि ते शेवाळ बघायला गेला आणि बघणाऱ्याचा तर पाय घसरला तर पाणी साठवावं का पाणी उडवावं? तसं घरामध्ये रोज पैसा रूपी पाणी साठवावं का उडवावं? साठवलं तर शेवाळ येत, शेवाळ आलं तर काहीतरी धाड पडते आणि ते कुठंतरी जात. तेव्हा रोजच्या रोज ते उडवावं, उडवलं की पुन्हा तेवढंच येतं. नाही खर्च होतंय म्हणून नाही केलं तर पुन्हा हाय तेवढंच राहतं, पुन्हा येत नाही पाणी. तुम्ही महिनाभर विहिरीचं पाणी नाही काढलं, विहीर कधी अशी भरून बाहेर चालली असं कधी कळाले का? नाही. तसं व्यवहारातलं सुद्धा धन आहे, माणसाने देत राहावं. म्हणून संतांनी हे धन आम्हाला प्राप्त झालं, न संपणार जोडिले हे न सरे धन, अविनाश आनंद घन, ज्या धनाला नाश नाही. असं ते अविनाश स्वरूपाचं आहे आणि आनंद घन आहे, सच्चिदानंद आहे. सच्चित आनंद म्हणजे ते नित्य आहे. ते कधीही नाश पावणार धन नाही. नवे नवे हेच धन अमूर्त होत, पण मूर्ती रूपाने ते प्रकट झालं. कधी झालं? मधु नावाच्या राक्षसाचा वध करण्याकरता ते मूर्त रूपाने आलं. अमूर्त मूर्ती मधुसूदन, आणि तेच आम्ही विटेवर उभं राहिलं पाहिलं. महाराज म्हणतात समचरणी देखेला आमचं भाग्य आहे, आमचं संचित चांगलं आहे. ज्या मधुसूदनाचा वध करण्याकरता जो श्रीकृष्ण प्रगट झाला, तोच श्रीकृष्ण विटेवरती उभा आहे. आज आम्ही त्याला पाहिलं, आम्ही त्याला देखील. काय आमचं संचित किती चांगलं आहे म्हणतात. नवे नवे महाराज म्हणतात, असं जे धन आज आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं ते आहे कसं? जुनात जुगातीचे नाणे. जुगाट म्हणजे अनादि, किती काळाचं आहे सांगता येत नाही. जुनं बर का. एक व्यवहारामध्ये म्हणाय, जुनं ते सोनं, जुनं ते सोनं बर का. नव ते काय जुन्या गोष्टी फार चांगल्या बर का, फार गोष्टी चांगल्या. म्हणून त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करताना जुनात जुगादीचे नाणे. जुगादीचे म्हणजे जुगादीचे म्हणजे युगाच्या आधीचे. जुग त्याच्यामध्ये युग आहे, त्याला ज प्रत्यय लावलेला आहे. जुगादी म्हणजे युगाच्या आधी. युग म्हणजे आतापर्यंत किती युग झाली? 28. फार झाली. युगाच्या आधी आहे, युगाच्या मध्ये आहे आणि युगाच्या शेवटी आहे. अशी युग आली किती आणि युग केली किती किती. युग निर्माण झाली, पण तो निर्माण होण्याच्या आधी, युगाच्या आधी. असं ते नाणं आहे. जुनं नाणं चालत नाही, पण हे नाणं कायम चालणार आहे. जुनं चालत नाही का? चालतं. पण परमात्मरूपी नाणं हे अनादि आहे. अरे म्हणतात अनेक युगाच्या आधी आदित्य निर्माण झाले, मग युग निर्माण झाली. असं हे नाणं आज आम्हाला प्राप्त झालेलं आहे. नवे नवे बहुता काळाचे ठेवणे. बहुत काळ गेला, फार दिवसापासूनच हे ठेवणं आहे, पण घडलं काय? ते आतापर्यंत कोणाला सापडलं नाही. लोपले होते बारीकेपणे, त्याला पार करणारा कोणीही भेटला नाही, परीक्षण करणारा कोणी भेटला नाही. ज्ञानोबारांनी वर्णन केले, जे प्राणी या कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. सगळ्यांना ते परमात्म रूपी नाणं जुनच आहे,
ठेवणंच आहे, पण आजपर्यंत त्याला जाणणारा कोणी भेटला नाही आणि ती जागाही कुणाला सापडली नाही. ठाव चढले चुकविला, सगळे त्याला शोधण्याकरता चुकलेच, सगळे भ्रमिष्टच झाले. पण महाराज म्हणतात माझं संचित चांगलं आहे, मला ते प्राप्त झालं. असं हे अविनाश स्वरूपाचं धन नाम परमात्म धन आज आम्हाला प्राप्त झालं. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. आणि असं हे धन प्राप्त झाल्यावर महाराज म्हणतात मी आता निश्चय केलाय देवा, आता या जीवाची यासाठी, माझा आता जीव गेला तरी मी तुला आता सोडणार नाही. मग असे आपण प्रमाण देऊन गेलो बर का. देह जावो आत्मा राहू, पांडुरंगी दृढ व्हावो, चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरीनाथा. कितीही जीवावरती जरी भेटलं, किती प्रसंग माझ्या जीवनामध्ये आले, देवा आता मी तुझ्या ह्या स्वरूपापासून मी दूर आता जाणार नाही. तुका म्हणे करा सेवा, आले जीवावरी तरी एक. नवे नवे तुकोबाराय म्हणतात हे प्राप्त होण्याकरता आम्ही साटलोट केलं. काय साटलोट केलं? जीव आम्ही त्याला दिला आणि त्या जीवाच्या मोबदल्यात आम्ही त्या स्वरूपाला प्राप्त केलं. तुका म्हणे जीवे केली साठी. तुका म्हणे मधलंच प्रमाण आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कुंडिले, हरीने कामा घातला चिरा वित्तवरा मुकविले, हरीने जीवे केली साठी, पाडिली तुटी सकळाशी. साटलोट, साटलोट माहित आहे तुम्हाला? यांना काही माहिती असेल. साटलोट म्हणजे काय? आपली मुलगी भावाच्या मुलाला द्यायची आणि भावाची मुलगी आपल्या मुलाला करायची. साटलोट याला काय म्हणतात? साटलोट. असं पूर्वी फार होतं, आता राहिलं बर का. तो भाऊ म्हणतो माझी मुलगी तुझ्या मुलाला देतो, तुझी मुलगी माझ्या मुलाला द्यायला पाहिजे. साटलोट म्हणतात. तसं महाराज म्हणतात आम्ही जीव त्या भगवंताला दिला म्हणून आता या जीवाची यासाठी दोन प्रकारची मिठी आहे. एक निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानाने दिलेली मिठी आणि सगुण स्वरूपाच्या ठिकाणी दिलेली प्रेमाने मिठी. प्रेमरशी बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी, आता न सोडी मिठी. आता काही आमच्या जीवनामध्ये आलं ना, आता आम्ही सोडणार नाही. खरंच हे जगजेठी, खरंच तुका म्हणे शिनलो जगजेठी. खरंच देवा आम्ही हे संसार करून जन्म घेऊन आम्ही शिनलो होतो आणि तू आम्हाला याच्यातून देवा सोडवलं. आज आमच्या जीवनामध्ये अवस्था प्राप्त झाली. देवा एवढीच विनंती आहे, आमच्या परमार्थाला दृष्ट दागू देऊ नको दुसऱ्याची. बर का. न लगे दिटी दुसऱ्याची. हे आमच्या जीवनामध्ये फार मोठं झालं. एवढ्या कष्टाने देवा आम्ही तुझ्या जवळ आलो, संचिताचं साय मिळालं, आमच्या जीवनातलं जन्ममरणाचं दुःख गेलं, सर्व प्रकारचा शीन गेला. देवा आता आमच्या जीवनामध्ये कशाचा संबंध झाला नाही. आता आमच्या जीवनामध्ये खरंच आता आम्ही जीवन मुक्तीच्या सुखा करता प्रवृत्त झालो. पण या प्राप्त झालेल्या अवस्थेला देवा काय दृष्ट लागू देऊ नकोस बर का. म्हणजे ही अवस्था प्राप्त व्हावी आणि त्या अवस्थेला कुणाची दृष्ट लागू नये बर का. हे देवाजवळ तुकोबाराय मागतात आणि अशी अवस्था आज आमच्या जीवनामध्ये घडली. तुकोबाराय म्हणतात फार बरं झालं. हे शकून आहेच बरवा फळला शकून, अवघा निवारीला शीन, तुमचे झाली या दर्शन, जन्म मरण नाही आता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.